दिल्ली येथे जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांना पाठिंबा देत निषेध आंदोलन केले। दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा तथा जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती झालेल्या भ्याड लाठीचार्जच्या विरोधामध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने निषेध तसेच युवा भविष्य बचाव आंदोलन करण्यात आलं। महिला कार्यकर्त्या देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या। तर कार्यकर्त्यांनी काळी फीत या ठिकाणी बांधून धर्मेंद्र प्रधान यांची क्रूरता दाखवणारा बॅनर हातामध्ये घेतलेला पाहायला मिळाला। असंख्य कार्यकर्त्यांसह भव्य आंदोलन येथे करण्यात आलं। ठाणे शहरातील विविध सामाजिक संघटनांनी देखील या ठिकाणी पाठिंबा दिला। वेगवेगळ्या आशयाचे निषेधाचे फलक हाती घेऊन यामध्ये कार्यकर्ते सहभागी झाले होते। ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर हे निषेध आंदोलन करण्यात आले। आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अमर आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी मोदी सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। तर या संदर्भातली अधिक माहिती आम आदमी पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष अमर आमटे यांनी दिली आहे। मोदी सरकार कायर है, देश का दुश्मन कायर है, मोदी सरकार कायर है। आपण पाहू शकतो आम आदमी पार्टीचे समस्त कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलनात सहभागी बघा, हे प्रकरणाला वेगळं वर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ते फक्त एक बेसिक व्हिडिओच्या मार्फत आम्ही कारवाई केलेली नाही, फक्त कारवाई करू असं आश्वासन नुसतं दिलेलं आहे। आणि सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांनी बैठकीला बोलवण्याचं हे केलं आणि अमित नड्डा साहेबांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं उपोषण तोडलं। परंतु त्यांचंही म्हणणं असं आहे की आमची मागणी उपोषण तोडलं म्हणजे आंदोलन संपलेलं नाहीये। आंदोलनाचा मुख्य उद्देश जो आमचा आहे तो आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि ज्या विद्यार्थ्यांनी लाठीचार्ज करण्यात आला, कुठल्याही प्रकारचा त्या विद्यार्थ्यांनी गुन्हा न केलेला आहे, सगळ्या आंदोलनाचा गुन्हा न करता त्यांच्यावरती अमानुष लाठीचार्ज केलेला आहे। ज्या ज्या डिपार्टमेंटच्या लोकांनी, ज्या ज्या पोलीसवाल्यांनी त्यांच्यावरती अमानुष अत्याचार लाठीचार्ज केलेला आहे, जोपर्यंत त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे। देशाचा प्रधानमंत्री असा असतो की त्यांनी जे लोक मोर्चा करतात, ज्यांच्या बरोबर तिथे निवडून आलेलं आहे, त्यांच्या मध्ये जाऊन त्यांनी आश्वासन द्यायला पाहिजे होतं की ठीक आहे, मी याच्यावरती कारवाई करतो आणि कारवाईचे आदेश द्यायला पाहिजे होते। परंतु बीजेपी सरकार नालायक सरकार आहे। नरेंद्र मोदी, अमित शहा, धर्मेंद्र प्रधान, आज मी तुम्हाला सांगतो की आजचा जो गेटअप आहे अमित शहा यांचा लोकसभेमधला, तो एकदम ओडिशाचा गेटअप आहे। जे त्यांनी कपडे परिधान केलेले ते ओडिशामधले केलेले आहे। जे ओडिशा लोकांचा पांढरा कुर्ता आणि पांढरी धोती जो परिधान करतात तो त्यांनी केलाय। म्हणजे अमित शहा समर्थन करतायत का धर्मेंद्र प्रधानचं? असं काय राहिलंय की त्यांना काय धर्मेंद्र प्रधान फल येतोय का? की त्यांना असं काय झालं की या लोकांचा जीव जाणं त्यांना मानलं आहे परंतु धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा यांना मान्य नाहीये? हे महत्वाची बाब आहे। काय कारण आहे? एक राजीनामा घ्यायला काय कारण आहे? इथं हजारो लाखो जेवढे लोक रस्त्यावरती आहेत त्यांना साईडला करून मोदींनी फक्त एक बेसिक फेसबुक लाईव्ह केलेला आहे। देशाचा प्रधानमंत्री एक लहान बाळासारखी फेसबुक लाईव्ह घेतो, पत्रकार परिषद घ्या ना, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्या। पत्रकार परिषद न घेऊन तुम्ही फेसबुक लाईव्ह तुम्ही घाबरता का? नरेंद्र मोदी पूर्णपणे घाबरलेला आहे। त्यामुळे जनतेसमोर आणि आपल्या पत्रकारांसमोर यायला तयार नाहीये। जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पत्रकारांसमोर यायला पाहिजे, पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे। जे प्रधान आहे धर्मेंद्र प्रधान, त्यांना बाजूला बसवलं पाहिजे, अमित शहाला बाजूला बसवलं पाहिजे। कारण ही जी पोलिसांनी जो लाठीचार्ज केलेला आहे ते अमित शहाचे गृहमंत्री आहे, त्यांच्या म्हणण्यावर हा लाठीचार्ज झालेला आहे। तर तुमच्यात एवढी हिंमत असेल मोदी सरकारमध्ये किंवा मोदीमध्ये तर त्यांनी पत्रकार परिषद जगासमोर घ्यावी आणि सांगावं की त्यांनी काय चुकलं आणि ते काय करणार आहे। मोदी सरकार घाबरलेला हे काही करणार नाही आणि आंदोलन सुद्धा थांबणार नाहीये।